ही रात्र वेगळी आहे. ही रात्र आहे महाशिवरात्रीची. आज काळ स्वतः शांत आहे, कारण आज आहे त्या महाकालाचा दिवस. कधी कधी संकट येतात, पण त्यातूनच खरे महानत्व प्रकट होते. जेव्हा समुद्रमंथनात प्रलयंकारी हलाहल विष बाहेर आले, तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. कोण वाचवणार होते हे विश्व? तेव्हा भगवान महादेवांनी पुढे येऊन ते विष आपल्या कंठात रोखले. त्यांचा कंठ निळा पडला आणि ते झाले नीलकंठ. ब्रह्मा आणि विष्णू या दोन महान शक्तींमध्ये श्रेष्ठ कोण? त्याच वेळी एक भव्य अग्निस्तंभ प्रकट झाला. दोघेही त्याचा शेवट शोधू शकले नाही. तेव्हा अचानक भगवान शंकर प्रकट झाले आणि म्हणाले, मीच या विश्वाचा आधार आहे, मीच शिव आहे, मीच अनादी, मीच अनंत. ही रात्र जागरणाची आहे, ध्यानाची आहे, भक्तीची आहे. ही रात्र आहे आपल्या अंतरातील अंधार दूर करण्याची. महाशिवरात्रीला भगवान शंकरांची आराधना केली जाते. या दिवशी उपवास धरला जातो, शिवलिंगावर जल अर्पण केले जाते आणि नमः शिवायचा अखंड जप केला जातो. महादेव म्हणजे केवळ विनाश नव्हे, तर नवे निर्माणही. शिव म्हणजे अंत नव्हे, तर नवे प्रारंभ आहे. आज आपण शिवतत्वाला आपल्या जीवनात उतरवायचे आहे. क्रोधावर संयम ठेवायचा आहे, अहंकारावर विजय मिळवायचा आहे आणि जीवनात भक्तीचा प्रकाश आणायचा आहे. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.